बातमी पुण्यातून आहे। पुण्यात कोयता घेऊन धुमाकूळ घालणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय। काळेपडळ पोलिसांनी आरोपीची धिंड काढली होती। अशीमपीर मोहम्मद शेख असं आरोपीचं नाव आहे। विविध राज्यात 50 पेक्षा अधिक घरफोड्या करणाऱ्या कुख्यात बांगलादेशी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। पुण्यातील अलंकार पोलिसांनी अटक केल्याची माहिती। विविध राज्यात 50 पेक्षा जास्त घरफोड्या करणाऱ्या कुख्यात बांगलादेशी आरोपीला अटक करण्यात आली। अलंकार पोलिसांची ही जबरदस्त कारवाई आहे। पुण्यात एका ऑफिसमधून चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तब्बल 6 लाख रुपयांच्या वस्तू चोरी झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मोहम्मद बशर नूर मोहम्मद असं आरोपीचं नाव आहे। त्याच्याकडून बांगलादेशी पासपोर्ट, बांगलादेश आणि नेपाळची करन्सी जप्त करण्यात आली। आपल्या सोबत संभाजी कदम आहेत डीसीपी सर। काय नेमका हा सगळा प्रकार आहे आणि या जो बांगलादेशी आहे त्याला कशा पद्धतीने अटक केलेली आहे? आपल्याकडे 14 मार्चला अलंकार पोलीसच्या हद्दीमध्ये नवसाहेदरी सोसायटी आहे। त्या सोसायटीमध्ये एक द टेरिटरी नावाची एक ॲडव्हेंचर टुरिस्ट कंपनी आहे, टूर कंपनी आहे। त्या ठिकाणच्या ऑफिसमध्ये त्यांचे जे कॅमेरे आहेत, लेन्स आहेत, लॅपटॉप आहे किंवा ड्रोन आहे, ते जे ॲडव्हेंचर म्हणजे जंगलामध्ये जाऊन शूटिंग किंवा वन्यजीव किंवा प्राण्यांचं जे ॲडव्हेंचर टुरिझम करतात त्यांचं जे ऑफिस होतं ते फोल्ड होतं आणि त्या ठिकाणी हा मुद्देमाल जवळपास 7 लाखाचा मुद्देमाल चोरीला गेला अशी तक्रार अलंकार पोलीस स्टेशनकडे आपल्याकडे प्राप्त होती। तो तपास करत असताना आपल्या टीमला काही लीड्स मिळाले। टेक्निकल ॲनालिसिस करून जो आरोपी आपण निष्पन्न केला तो आरोपी सुरुवातीला तेलंगणामध्ये, हैदराबाद, त्यानंतर तो यूपीमध्ये ट्रेस झाला। आपण वाराणसी पोलिसांची मदत घेऊन आपल्या अलंकार टीमने त्या आरोपीला ताब्यात घेतले। ताब्यात घेतला असताना त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे करन्सीज, वेगवेगळ्या देशाची करन्सी आपल्याला मिळाली। तसेच बांगलादेशचा तो नागरिक असल्याचा डिस्पन झाला। त्याच्याकडे बांगलादेशी पासपोर्ट्स आणि तो नेपाळ मार्गे इंडियात येऊन वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे करायचा आणि जवळपास त्याच्याकडे 40+ त्यांनी घरफोडी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। अजूनही तो 6 गुन्ह्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये पोलीस स्टेशनला तो वॉन्टेड आहे। जवळपास 40हून अधिक घरफोड्या करणाऱ्या बांगलादेशी तरुणाला आहे ती अलंकार पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता पुढचा तपास आहे तो सुद्धा केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे काही आंतरराष्ट्रीय करन्सी आहेत त्या सुद्धा सापडून आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।